विद्यार्थी मित्रांनो, चला बघूया अजून एक प्रश्न मराठीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी की जो तुम्हाला मिळवून देणार आहे 6 पैकी 6 गुण। यापैकी उत्तराचे 6 गुण, जाहिरातीचे 6 गुण आता तुमचे फिक्स झालेले आहे। आता या जाहिराती ऐवजी कधी कधी तुम्हाला स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये कविता सुद्धा विचारली जात असते। एका वर्षी जाहिरात तर दुसऱ्या वर्षी कविता, असं अल्टरनेट हे येऊ शकतं किंवा कधी कधी रिपीटेशन हे होऊ शकतं। या वर्षी कविता आणि दुसऱ्या वर्षी कविता येऊ शकते, पण जाहिरात किंवा कविता हे एकमेकांना अल्टरनेटिव्हज असतात। मग याचे पण तुम्हाला जर 6 मार्क्स फिक्स मिळाले तर तुमचे 12 मार्क्स हे स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये मराठीच्या पेपरमध्ये हे फिक्स होणार आहे। मग आता ही कवितेमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना अडचण येते, पण जर तुम्ही अर्थ व्यवस्थित समजून घेतला तर याचे 6 मार्क्स हे तुम्हाला फिक्स मिळणार आहे। तर चला बघूया आजची ही कविता काय आहे। तर आजची ही कविता आहे बघा, विठ्ठल गावी गाऊ या रे ओवी जनीसाठी धावून याला। आताच नुकतीच आषाढी एकादशी पार पडलेली आहे। संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दिवस हे विठ्ठल आहे। विठ्ठलाची सगळीकडे पूजा केली जात असे। या विठ्ठलावरतीच ही कविता तुम्हाला इथे दिलेली आहे। आपण काय करूया, ही कविता वाचण्याच्या अगोदर पहिले प्रश्न वाचून घेऊया। कवितेत आलेल्या पंक्तीनुसार जीवाचा वास कोठे असतो, हा एक प्रश्न आहे। कवितेतील ओवी या नामाचे अनेकवचन रूप आणि इकडे पहिला प्रश्न, मासा या शब्दाचा कोणता समानार्थी शब्द कवितेत आलेला आहे। हे आपण प्रश्न ओझरती नजर म्हणजे अगदी रॅन्डमली पटापट रीड करून घेतले। आणि आता आपण कविता मात्र जसं जाहिरात आणि उतारा हे तुम्हाला एकदाच वाचावं लागतं, पण स्कॉलरशिपच्या पेपरमध्ये कविता ही दोनदा तरी वाचावी लागते, कारण त्याच्यातले जे वर्ड आहेत त्याचं मिनिंग तुम्हाला पटापट काय होतं, रेकॉग्नाइज होत नाही। त्याच्यामुळे कविता ही दोनदा वाचावी लागते तुम्हाला, तेव्हा तुम्हाला पटकन आन्सर हे 6 मार्क्स तुमचे फिक्स होणार आहे। सो विठ्ठल गावी गाऊ या रे ओवी जनीसाठी धावून याला। तुम्हाला माहिती आहे विठ्ठल जे आहेत जनीसाठी, जनाबाई माहिती आहे विठ्ठलाच्या थोर भक्त होत्या, त्यांच्यासाठी धावून आलेले आहेत। कैवल्याचा धनी दळिता कांडिता ब्रह्मवाणी बोले, म्हणजे संपूर्ण जगाचा पाठीराखा असणारा विठ्ठल कैवल्याचा धनी, परंतु काय आहे दळण दळलेला आहे जनाबाईसाठी त्याने। प्रभाती माता लेकुरे जोजवी, ज्याप्रमाणे आई जी आहे ती बाळाला काय करत असते, जोजवत असते, झोपवत असते। अभंगाचे सूर आनंदाचे पूर, सकाळी अभंग ऐकू येत असतात, आनंदाचे पूर येत असतात। रोमा रोमातून फुटे मुक्तीला पालवी, जलाविन मीन देहाविन जीव। आता जलाविन मीन म्हणजे काय, जसा पाण्याविना मासा राहू शकत नाही, मीन म्हणजे काय मासा, देहाविन जीव म्हणजे आपला हा देह आहे। या देहामध्ये जर जीवच शिल्लक राहिल्यानंतर काही उपयोग नाही ना, मृत शरीर होणार आहे। म्हणजे जे जीव आहे तोपर्यंतच आपल्याला किंमत आहे, जीव एकदा निघून गेला की देह हा निश्चल, त्या देहाला काही म्हणजे तो डेड बॉडीज असणार आहे। इन शॉर्ट, कासावीस आम्ही प्रभू आळवी, म्हणजे या विठ्ठलाच्या भक्तीसाठी ज्या प्रमाणे मासा हा पाण्याशिवाय तडपतो, त्याप्रमाणे हे जे संत लोक आहे किंवा जे विठ्ठलाची पूजा करणारे लोक आहे ते आम्ही तुझी एवढ्या तडफडतेने काय करतोय, तुझ्यासाठी आम्ही व्याकुळ झालोय। जसं बघा पंढरीच्या वारीला जे गेलेले लोक आहे शेवटच्या दिवशी एवढा पाऊस, एवढं ऊन, एवढे पायी चालतात, परंतु विठ्ठलाच्या भेटीची ओढ त्यांना लागलेली असते, त्याच्यामुळे त्यांना काही होत नाही। त्या पद्धतीने या सगळ्यांना विठ्ठलाच्या भेटीची ओढ इथे लागलेली आहे। सो कविता आय थिंक तुम्हाला इथे समजली असेल। सिंपल क्वेश्चन आहे, मासा या शब्दाचा कोणता समानार्थी शब्द, तर तुम्हाला सांगितलं जलाविन मीन, मीन हा शब्द कशासाठी आलेला आहे, माशासाठी आलेला आहे। लगेच उत्तर मिळेल आपल्याला। जीव आलाय का, नाही, प्रभा म्हणजे सकाळ, मीन म्हणजे मासा आणि कैवल्य माहिती तुम्हाला, ठीक आहे। सो मीन हे तुमच्या प्रश्नाचं इथे काय झालं, इथे आन्सर झालेला आहे, तो सर्कल करायचा आहे OMR शीट मध्ये 3 नंबरचा पर्याय, ठीक आहे। इथे तुम्हाला 2 मार्क्स मिळालेले आहे। पुढचा प्रश्न बघूया, कवितेत आलेल्या पंक्तीनुसार जीवाचा वास कोठे असतो, कुठे, जीव, आपण म्हणतो जीव, त्याचा जीव निघून गेला, कुठे कुठे असतो जीवाचा वास, देहात असतो ना, शरीरामध्ये असतो ना। म्हणजे तुम्ही वाचलं कैवल्याचा धनी दळिता कांडिता ब्रह्मवाणी बोले, प्रभाती माता लेकुरे जोजवी, परत एकदा वाचायचं आहे। अभंगाचे सूर आनंदाचे पूर, रोमा रोमातून फुटे मुक्तीला पालवी, जलाविन मीन देहाविन जीव। आलं लक्षात, कुठे आहे जीव आपला, देहामध्ये, आपल्या शरीरामध्ये आपला जीव बसलेला आहे। सो आपला आन्सर आहे देह। जळात आहे का, ब्रह्मवाणीत आहे का, काही मुलं कन्फ्युज होतील इथे, जळात आहे का, जळाविना मासा आहे, ब्रह्मवाणीत काय आहे बघा, कुठे गेली ब्रह्मवाणी, ब्रह्मवाणीतून बोल निघत असतात। सुरात काय आहे, सूर कुठे गेले, सूर बघा
अभंगाचे सूर आहे. ठीक आहे, मग जीव कुठे आहे आपला? देहात. म्हणून तुमचं आन्सर आहे पर्याय क्रमांक 1. याचे पण तुम्हाला मिळालेले आहे इथे 2 मार्क्स. ओके, लेट्स सी द लास्ट क्वेश्चन. कवितेतील ओवी या नामाचे अनेक वचनी रूप विचारले. ओवी आता सिंपल आहे. ओवी, ओव्या. काय म्हणत असतो? ओवी, ओव्या. मग पर्याय बघूया. ओवा, ओवा तो भज्यांमध्ये टाकतो तो ओवा, तो नाही. ओवी, ओवीचं ओवीच राहील का? नाही, ओवी, ओव्या होणार आहे. ऑप्शन नंबर 3 जो आहे तो तुमचा इथे राईट आहे. त्यानंतर चौथा काय दिला रे? सुरात. सुरातचा काही संबंधच नाहीये. सो अशा पद्धतीने मराठीच्या पेपरमध्ये तुम्हाला आता उतारा, जाहिरात आणि कविता यांचे 12 मार्क्स इथे फिक्स मिळणार आहे. यासाठी तुम्हाला सराव करावा लागणार आहे तुमच्या प्रश्नसंचांमधून, तुमच्या रेग्युलर कुठल्याही पुस्तकांमधून तुम्ही अभ्यास केला असेल त्याच्यातून 5 उतारे, 5 कविता आणि 5 जाहिराती तुम्ही अगदी मनपूर्वक वाचा. तुमचे हे 12 मार्क्स फिक्स झाल्याशिवाय राहणार नाही. तर मग विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला उतारा, कविता आणि जाहिरात याचे जे 12 मार्क्स आहेत ते इथे फिक्स मिळणार आहे. आणि तुमचे स्कॉलरशिप मध्ये 50 पैकी 12 मार्क्स जर फिक्स मिळाले तर तुम्हाला मेरिट लिस्ट मध्ये येण्याचा तुमचा मार्ग पण मोकळा होणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे? तुमच्या प्रश्नसंचामधून, तुमच्या स्कॉलरशिपच्या रेग्युलर पुस्तकामधून कमीत कमी 5 उतारे, 5 कविता आणि 5 जाहिरातींचा सराव करावा लागणार आहे. तेव्हाच तुम्हाला हे 12 मार्क्स मिळणार आहे. तर तुम्ही करणार हा सराव केला तर 100% तुम्हाला हे मार्क्स मिळणार आहे. चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह स्कॉलरशिप मध्ये गुणवत्ता यादीत येण्याच्या तुमच्या राजमार्गासोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय स्टुडंट्स.